मंत्री उदय सामंत जपानवरून परतल्यावर तत्काळ छत्रपती संभाजीनगरकडे रवाना झाले। आज रात्री पुरामुळे नुकसान झालेल्या एमआयडीसीचा आढावा ते घेणार आहेत, तर उद्या पूरग्रस्त भागाची पाहणी सुद्धा करणार आहेत। जपानवरून आल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनंतर उद्योग मंत्री उदय सामंत पूरग्रस्त भागाची पाहणी करणार आहेत। राज्यभरात मराठवाडा विदर्भात मोठ्या संख्येनं शेतकऱ्यांचं मुसळधार पावसामुळे प्रचंड नुकसान झालंय। सत्तेतील अनेक नेते, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि मंत्री हे दौऱ्यावरती आहेत। उद्योग मंत्री उदय सामंत हे जपानमध्ये होते, मात्र ते आता जपानमधून परतलेत आणि आता संभाजीनगरमध्ये ते संपूर्ण या ठिकाणची पाहणी करणार आहेत। पूरग्रस्त भागात मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे, शेती खरडून गेलेली आहे, पिकांचं नुकसान झालंय। या ठिकाणची पाहणी उदय सामंत करणार आहेत। एकनाथ शिंदे यांनी आदेश दिल्यानंतर उदय सामंत हे छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यात जाऊन या ठिकाणची पाहणी करणार आहेत। आज रात्री या ठिकाणी पोहोचतील आणि उद्या संपूर्ण परिसराची पाहणी करतील। तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सुद्धा मुसळधार पावसामुळे प्रचंड नुकसान झालंय, शेतीचं नुकसान झालंय आणि या ठिकाणची पाहणी मंत्री उदय सामंत हे करणार आहेत। जपानमधून परतल्यानंतर ते लगेचच छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी जाणार आहेत आणि त्या ठिकाणची पाहणी करतील। छत्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा मुसळधार पाऊस झाला, त्यामुळे शेतीचं प्रचंड नुकसान झालंय। शेती खरडून गेलेली आहे, शेती पिकांचं नुकसान झालंय।